ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ तथा पर्यावरणप्रेमी डॉक्टर वामन दत्तात्रेय तथा वा द वर्तक यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1925 रोजी पुण्याजवळील भोर संस्थानात झाला. शिक्षण पुण्यात झाले. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना प्राध्यापक आपटे आणि प्राध्यापक कोल्हटकर यांच्यामुळे वर्तक यांना वनस्पतीशास्त्राची गोडी लागली. पुण्याचा परिसर, गोव्यापर्यंतची सह्याद्रीची पर्वतराजी येथे झाडं बघण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी ते पायी फिरत असत. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी 10 वर्ष वनस्पतीशास्त्राचे अध्यापन केले. त्यानंतर मात्र प्राध्यापक शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विज्ञानवर्धिनी या संशोधन संस्थेत ते वनस्पतीशास्त्राचे एक अभ्यासक संशोधक म्हणून काम करू लागले. त्यावेळी तेथे डॉक्टर आघारकर कार्यरत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्राध्यापक वर्तकांनी वनस्पती समूहावर आपली PhD पूर्ण केली. तेथे प्राध्यापक वर्तक काही काळ वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणूनही काम करत होते. नंतर ते त्या संस्थेचे संचालक म्हणून तेथून निवृत्त झाले. जिथे जिथे वनस्पती नैसर्गिकरित्या उगवतात त्या जागेचे निरीक्षण करणे, त्या वनस्पतींचे शास्त्रशुद्ध वर्णन करणे आणि त्यांची नावे ओळखणे हे वर्तक सरांचे आवडीचे विषय होते. त्यांनी स्वतः गोळा केलेल्या वनस्पतींच्या 15,000 नमुन्यांचा कागदावर चिटकवलेला संग्रह त्यांच्यापाशी आहे. त्याशिवाय 12,000 सुटे नमुने आणि बाटल्यांमधून साठवलेले 1,000 नमुने असा प्रचंड खजिना त्यांनी स्वतः जमा केला आणि तो इतरांना अभ्यासण्यासाठी उपलब्ध करून दिला. या सर्व खजिन्यांवर त्यांनी 101 संशोधन प्रकल्प आणि एक पुस्तक तर लिहिलेच, पण 16 PhD प्रबंधांसाठी मार्गदर्शनही केले. 1966 साली त्यांनी गोव्यातील वनस्पतींवर लिहिलेले गोमंतकातील वनश्री हे पुस्तक एक उत्तम संदर्भ ग्रंथ म्हणून ओळखले जाते. वनस्पती ओळखून त्याची नोंद केल्यावर प्राध्यापक वर्तक त्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म व इतर उपयोग, त्यांची पारंपरिक उपयुक्तता आणि वनवासींची त्या औषधी वापरायची पद्धत या गोष्टींची साक्षेपाने नोंदी ठेवीत. यामुळे त्यांचे संशोधन पथदर्शी ठरले. भारतातील मंदिरांभोवती शतकानुशतके जोपासलेल्या बागांना देवराया असं म्हणतात. अशा देवराया भारतात शेकडोंच्या संख्येने आहेत. प्राध्यापक वर्तक यांचा तो खास अभ्यासाचा विषय आणि त्यावर त्यांनी मराठी व इंग्रजीत ग्रंथही लिहिले. अनेक संशोधकांना, वनस्पतीशास्त्रज्ञांना मार्गदर्शन करणे आणि नवनवीन वनस्पतीशास्त्रज्ञ निर्माण करणे हा त्यांचा छंद नाही तर ध्यास होता. त्यांच्या सन्मानार्थ 2 वनस्पतींना त्यांच्या नावे ओळखले जाते. प्राध्यापक वर्तक यांचे 17 एप्रिल 2001 रोजी वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. वनस्पतीशास्त्रामध्ये आणि पर्यावरणाशी प्रेम करण्यामध्ये प्राध्यापक वर्तक हे स्वतः माहीर होतेच, पण त्यांनी अनेक पर्यावरणप्रेमी आणि शास्त्रज्ञही घडवले. त्यांना त्रिवार वंदन.